नमस्कार, मी सागर जोशी आणि माझ्यासोबत आहे सौरभ कोरटकर। आणि हरियाणा त्याचबरोबर जम्मू काश्मीर निकालाचे प्रत्येक अपडेट आपण TV9 मराठीवर पाहतो आहोत। सर्वात प्रथम हरियाणामध्ये जाणार आहोत। हरियाणामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। कलांमध्ये सध्या भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे। हरियाणातला बहुमताचा आकडा 46 आहे। त्याहून एक जास्तीची जागा भाजपला सध्या मिळालेली दिसते आहे। 47 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे, काँग्रेसचे 36। त्यामुळे केवळ 8 ते 9 जागांचा फरक आहे दोन्ही पक्षांमध्ये। भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे। कलांमध्ये 60 पार सुरुवातीला काँग्रेस झाली होती, पण त्याच काँग्रेसची आता पीछेहाट झालेली आहे आणि भाजप सध्या 47 तर काँग्रेस 36 जागांवर आघाडीवर आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप सध्या 47 जागांवर, काँग्रेस 36 जागांवर, तर इतर सध्या 7 जागांवर हरियाणामध्ये आघाडीवर आहेत। सातत्याने हे आकडे बदलत आहेत। सकाळी 1.5 तास काँग्रेस तब्बल 60 जागांपेक्षाही पुढे होती, मात्र आता या ठिकाणी मोठा उलटफेर पाहायला मिळतोय। जम्मू काश्मीरमधल्या कलानुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं बहुमताचा आकडा गाठलाय। 47 जागांसह नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे। भाजपने 28 जागांवर आघाडी घेतली आहे, तर PDPला मोठा फटका बसला या निवडणुकीत। 2014च्या निवडणुकीत जो सगळ्यात मोठा पक्ष होता। जम्मू काश्मीरमधलं प्रतिकात्मक दल लेख आपण बघतोय आणि यात प्रातिनिधिक जागा आपण बघतोय वेगवेगळ्या पक्षांच्या, ज्या जागांवर आता ठराविक पक्षांनी आघाडी घेतली। नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 47। नक्कीच तर हरियाणाचा आकडा पुन्हा एकदा बदललेला आहे। भाजप सध्या 49 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 35 जागांवर, तर इतरांची 1 जागा कमी झालेली आहे। सध्या 6 जागांवर इतर आणि अपक्ष हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान जम्मू काश्मीरचं गणित आपण पाहतोय, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 47 जागांवर, अर्थात नॅशनल कॉन्फरन्स या ठिकाणी 39 जागा, काँग्रेस 8 जागा, तर भाजप या ठिकाणी 28 जागांवर आघाडीवर आहे। PDPला अर्थात मेहबूबा मुफ्तींना या ठिकाणी मोठा फटका आहे। फक्त 4 जागा त्यांच्या वाट्याला आतापर्यंत आलेल्या आहेत। भाजपला मोठं यश मिळताना दिसतंय ते म्हणजे जम्मूमध्ये हिंदू बहुल हा सगळा भाग आहे आणि भाजपचं तिथं कायम वर्चस्व बघायला मिळालंय। हरियाणात मोठा उलटफेर झालेला आहे। कलांमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। 49 पर्यंत आता भाजपची आघाडी पोहोचलेली आहे। 50कडे वाटचाल सुरू आहे भाजपची आणि काँग्रेसची परत एकदा पिछेहाट बघायला मिळते आहे 35 जागांचं।